हॅलो नमस्कार. तर आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये पटवून देण्याचा सण म्हणजे हळदी-कुंकू. तर एका सौभाग्यवती स्त्रीसाठी जेवढं अलंकार म्हणजे मंगळसूत्राचं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व हळदी-कुंकवाचं सुद्धा आहे. तर आजकाल मॉडर्न स्त्रिया ऑफिसला जाणाऱ्या वगैरे त्यांना बांगड्या, टिकली हे असं अडचण वाटते. पण खरंच काही स्त्रिया ते अलंकार घालण्यासाठी म्हणजे एकदम आतुर असतात, तर त्यांना ते सौभाग्य भेटत नाही. तर आपलं सौभाग्य थोर आहे आणि त्याचकरिता हळदी-कुंकवाचा सण एक सुवासिनी स्त्रीसाठी मौल्यवान आहे. तर मी माझ्या घरी एक छोटंसं हळदी-कुंकू ठेवलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता प्लीज पूर्ण बघा. तर आता आजकाल टिपक्यांची रांगोळी काढतात, तर मी टिपक्यांची न काढता जशी काढतात डिझायनर तशी छान अशी नथीची रांगोळी काढली, हळदी-कुंकू असं लिहिलं आणि छान माझी स्वतःची तयारी करून घेतली. तुळशीजवळ दिवा लावला, देवाजवळ दिवा, दरवाजात रांगोळी तर काढलेलीच होती. मस्तपैकी तयारी केली. मग एक-एक करून महिला आल्या. मी वाणाचं वगैरे अगोदरच काढून ठेवलं होतं. नंतर माझी मैत्रीण आली थोडंसं वेफर्स वगैरे द्यायला, मदत करायला. तर खरंच खूप छान वाटतं असं कोणी मदतीला असलं की. तर एक-एक करून माझ्या जेवढ्या बोलवल्या होत्या तेवढ्या सुवासिनी सगळ्या आल्या. ही कृष्णवी आहे आणि ही तिची मम्मी आणि काकी. मस्त आम्ही फोटोशूट केलं आणि एक तिचा पार्टनर म्हणजे मल्हार आलाच नव्हता. तर एक-एक जण येत होते. हळदी-कुंकू माझं खूप छान झालं, मन प्रसन्न झालं. खरंच खूप छान वाटतं असं कोणी आपण सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि वेळेवर आले की खरंच खूप छान वाटतं. मग महिला म्हटलं की फोटोशूट तर आलाच. मग एक-एक करून सगळ्यांना हळदी-कुंकू देऊन झाल्यावर छान-छान असे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि नंतर मग आम्ही थोड्याशा गप्पा-गोष्टी केल्या आणि खरंच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम माझ्या घरातला खूपच छान झाला. तर महिला 1-2 राहिल्या होत्या ज्यांना आमंत्रण सांगितलं होतं, तर त्या न येता हे बघा हे येत होतं. मग सगळ्यात शेवटी या दीदीकडे पण होतं, आमच्याकडे पण होतं. मग तिने काय केलं, ह्या युनिफॉर्मवर आम्हाला हळदी-कुंकू करावं लागलं. मग हळदी-कुंकू म्हटलं की त्या दिवशी खिचडी भात हा ठरलेलाच असतो. तर माझ्या घरचं खरंच तुम्हाला हळदी-कुंकू आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.